देशमुख, मी मूल्य आणि तत्व यांना प्राणापलीकडे जपणारा माणूस आहे. जिथे त्यांची तडजोड करायची वेळ येते तिथे मी फार काळ राहू शकत नाही. का? काय झालं? कुपर साहेबांचे आणि माझे विचार फारसे जुळत नाहीत. माझा आग्रह होता की मजुरांना पगारवाढ मिळावी आणि कंपनीच्या नफ्यातला काही भाग मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च व्हावा. पण कुपर साहेबांना कंपनीचा नफा मजुरांच्या भल्यासाठी वापरावा हे पटलेलं दिसत नाही. म्हणजे हे खरं कारण आहे तर. देशमुख, मला रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि ते या धंद्यामुळे मला जमत नाही. भाऊराव, तुम्ही हे 1000 रुपयांची उत्पन्न देणारा धंदा सोडणार आहात तुम्ही? हो, तुमचा धंदा भरभराटीला येतोय आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला पाठ दाखवताय. हे बघा भाऊराव, हे करत असताना संस्थेचे काम करत आहातच की. हो देशमुख, पण आता रयत शिक्षण संस्थेत फक्त साताऱ्यातली मुलं शिक्षण घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातल्या रयतेची मुलं माझ्या संस्थेत यावीत असं मला वाटतं. आणि मी लक्ष्मीकडे पाठ फिरवत नाहीये, उलट ती प्रत्येक घरात यावी असं मला वाटतंय. देशमुख, सरस्वतीची उपासना केल्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होणार नाही या विचारावर मी ठाम आहे. भाऊराव, तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करताय. देशमुख, तुम्हाला परिस्थिती माहित नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. माझं भविष्यात काय व्हायचं ते होईल, पण आज अनेक गावं, अनेक कुटुंब शिक्षणाच्या अभावामुळे बेचिराख होत आहेत. त्यांची राख रांगोळी होतीये, याचं काय? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.